सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता आपल्या अपडेटकडे वळूयात। आज तर त्यांनी खूपच छान दाखवलंय। अर्जुन सारखा सायलीकडे लक्ष देतोय, इतका लक्ष देतोय की अति झालं आणि हसू झालं, असं झालंय विचारा अर्जुनचं। आता अर्जुन स्टडीमध्ये जात असतो आणि हा चैतन्य पेढे वाटत असतो। अर्जुन त्याला म्हणत असतो, नुसतं खायचं सुचतं तुला। सायली किचनमध्ये उभी असते, कल्पनाताई तिला काम करू देत नसतात। त्या म्हणतात, इथेच उभी राहा, मी आत्ता येते। अर्जुन येतो आणि म्हणतो, काय 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 चाललंय सायली तुझं, काय पाहिजे तुला? सायली डब्बा काढत असते डाळीचा। चैतन्याला बुवा फार मजा येते या दोघांना बघून। अर्जुन सायलीची सगळी कामं स्वतः करतोय। आता लगेच त्याने तो डाळीचा डब्बा तिच्या हातात काढून दिलाय आणि तिला ताकीद दिली आहे, आता तुम्ही हलायचं नाही। विमल, हिच्याकडे लक्ष दे ग। चैतन्य, आपण इथेच बसून काम करूया, म्हणजे मला सायलीवर लक्ष ठेवता येईल। आणि तो तिथेच बसतोय आणि सारखा सायलीकडे लक्ष देतोय। आता या सायलीने त्या डब्बा उघडायसाठी म्हणून प्रयत्न करत असते ती, तर लगेच विमलला आवाज देतो अर्जुन, विमल तिच्याकडे लक्ष दे। विमल पुन्हा डब्बा हातातून घेते। सायली वैतागून गेली आहे, ती भाजी निसायसाठी म्हणून भाजी हातात घेते। लगेच, विमल हिच्याकडे लक्ष दे। विमल लगेच म्हणते, राहू द्या ना सायली ताई, अर्जुन दादा रागवतील ना मला। सायली आता वैतागली आहे प्रेक्षकांना। ती सारखी अर्जुनकडे बघते आणि अर्जुन तिला खुणवत असतो की काहीच काम करू नकोस। प्रिया ब्लेम करत असते साक्षीला आणि म्हणत असते, किती गोष्टी लपवायच्यात आपण, सायलीवर हल्ला आपण केला हे पण लपवायचंय का आपण? आता ही साक्षी म्हणते, आपण हल्ला केलेला नाहीये। प्रिया म्हणते, मग हे जाऊन त्या सुभेदारला सांग ना, अर्जुनला नाही त्याला सांग की मी महिपतची मुलगी, मी विलासचा खून केला, पण मी तुझ्या बायकोला काही केलेलं नाहीये। ही प्रिया तन्वी बनून सगळ्यांना येड्यात काढते, पण आम्ही तुझ्या सायलीला काहीच केलेलं नाहीये। ती साक्षी चिडते आणि म्हणते, एक मिनिट प्रिया, इतकं ओव्हर रिॲक्ट करायची गरज नाहीये तुला। हे बघ, मला कळते त्या अर्जुनला एक गोष्ट कळली ना की त्या गोष्टीच्या तो मुळाशी जातो। तो जर एका गुन्ह्याच्या मुळाशी पोहोचला ना तर दुसरा गुन्हा शोधणं त्याला सहज शक्य आहे। प्रिया म्हणत असते, हे कळतंय ना तुला, मग पुढे काय करायचं ते बघ ना। तुझे अण्णा त्यांना हवं तसं करून बसलेत, त्यात आपण दोघी बिचाऱ्या अडकलोय ना। साक्षी म्हणते, नाही अजिबात नाही, आपण दोघी यामध्ये अजिबात अडकायचं नाहीये। मी चैतन्याकडून अर्जुनची नेक्स्ट स्टेप काय आहे ना ते शोधायचा प्रयत्न करते, पण तो ना खूप मोठा शातीर दिमाग आहे। गोड गोड वाटत असला ना तरी तो काही थांगपत्ता लागू देत नाही। थोडा वेळ दे मला, तोपर्यंत तू नागराजला शांत करून अण्णाकडे घेऊन ये। आता प्रिया म्हणते, तू बरी आहेस ना साक्षी? काल नागराज किती चिडला तुला माहिती नव्हतं का? तो तर आता तुझ्या अण्णांचं नाव सुद्धा घेणार नाहीये। आता साक्षी म्हणते, हो का, ठीक आहे, तर मग तू काय कर की नवीन अनाथाश्रम शोधायला लाग। जर किल्लेदारला कळलं की तू तन्वी नाहीयेस, एक 2-4 दिवसात कळेलच त्याला, मग तर तुला नक्की जेलमध्ये जावं लागेल। जेलमधून परत आल्यानंतर नवीन अनाथाश्रम लागेलच ना तुला। प्रिया तिला म्हणते, तू मला धमकी देतेस ना? त्यावर साक्षी म्हणते, मी तुला फॅक्ट सांगतेय, जोपर्यंत अण्णा आणि नागराज एकत्र आहे ना तोपर्यंतच ताकद आहे आपली। आपण दोघी सेपरेटली काही करू शकत नाही, आपण वीक पडू। त्यामुळे नागराजला शांत करून अण्णांकडे घेऊन ये। हे तुलाच करावं लागेल, कसं कधी काय ते तू ठरवायचंस। प्रिया म्हणते, नागराची समजूत काढणं कठीण आहे, पण मी प्रयत्न करते। साक्षी म्हणते, हे तुझ्यासाठी पण चांगलं असेल। अगं बाकी आपण जुळवून आणूच, पण अर्जुनचं काय करायचं? अर्जुनला अडवण्यासाठी आपल्याला एक प्लॅन तयार करावा लागेल, पण मला तरी वाटतं की हे प्रकरण एकूणच खूप केअरफुली हँडल करावं लागणार आहे। आता प्रिया म्हणते, तो मारेकरी सापडला अर्जुनला तर? आता साक्षी म्हणते, नाही सापडणार, अण्णांनी त्यांना तसे इन्स्ट्रक्शन दिले होते, पण अण्णांनी ज्या व्यक्तीला हँडल करायला दिला होता ना हा खून, ती व्यक्ती गायब आहे आणि अण्णांना हे अनएक्सपेक्टेड आहे। आता प्रिया म्हणते, काय? अगं मग तो माणूस कुठे गेलाय? साक्षी म्हणते, काहीच कल्पना नाहीये, पण या तिघांपैकी एक जरी व्यक्ती अर्जुनला सापडली ना तर मग वी आर फिनिश। आता इकडे सायली कपाटाजवळ असते। अर्जुन म्हणतो, तुम्हाला काही हवंय का? नको नको नको, तुम्ही खाली बसा बरं। हे बघा, तुम्ही आवरू बिवरू नका कपाट, तुम्ही ना खाली बसा बरं, सावकाश बसा। काय पाहिजे तुम्हाला सांगा बरं मला। सायली म्हणते, अहो माझे हातपाय धड आहेत अजून। अर्जुन म्हणतो, नाही नाही नाही, जखम आहे ना, ताण येईल ना जखमेवर, काय पाहिजे ते मला सांगा। आता सायली वैतागून म्हणते, काही नकोय मला आता। अर्जुन म्हणतो, मग कपाट का उघडलं तुम्ही? सायली जोरात ओरडते, अहो नव्हता वेळ जात ना माझा म्हणून कपाट उघडून बसल्या। तर तिला खोकलाय तो जोरात। आता अर्जुन म्हणतो, अरे काय तुमचं, ओरडू नका ना, ताण येईल ना तुमच्या जखमेवर। सायली पाणी पिते। अर्जुन तिला सारखा म्हणतो, सावकाश सावकाश, आरामात प्या आरामात प्या। सायली वॉशरूमला चाललेली असते, अर्जुन तिथेही मागे मागे करत असतो। आता सायली बाथरूम पर्यंत जाते आणि म्हणते, काय चाललंय सर तुमचं? अहो निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला चाललीये मी, तुम्ही येताय का आता तिथे पण? आता अर्जुन म्हणतो, ओ नाही 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 नाही, जा जा जा,
आरामात जा तुम्ही, आरामात जा. सायली आज जाऊन थोडा सुटकेचा निश्वास टाकतीये. पण अर्जुन तिथेही हिचा पिच्छा सोडत नाहीये. तो आपला सारखा बाहेर वाट बघत असतो ही केव्हा बाहेर येईल याची. आणि मग थोडेसे जरा 10-15 सेकंद झाले की पुन्हा दार वाजवायला लागतो. सायली आहात ना, काही त्रास नाही होते ना तुम्हाला, आवाज द्या ना मला. अरे देवा, सायली आता कंटाळून जाते. हा पठ्ठ्या पुन्हा 5-6 सेकंदानंतर दार वाजवायला लागतो. मिसेस सायली अहो ओ द्या ना मला. आता ही इतकी चिडते. तुम्ही ठीक आहात ना, ठीक आहात ना. आता ही दार उघडते तेव्हा असं तिच्या डोक्याला लागतं. अर्जुन त्यात अरे बापरे, लागलं का तुम्हाला? नाही त्रास नाही नव्हते तुम्हाला काही. आता सायली तो दरवाजा बंद करते आणि म्हणते काय चाललंय सर तुमचं? अर्जुन म्हणतो सॉरी सॉरी, लागलं का तुम्हाला? सायली म्हणते सर तुम्ही त्यासाठी नका सॉरी म्हणून, तुम्ही माझ्या मागे मागे करताय ना त्याचा त्रास होतोय हो मला. अर्जुन म्हणतो मी कुठे त्रास देतोय तुम्हाला? सायली म्हणते सर 2 मिनिटं मी बाथरूमला गेले तर तुम्ही सतत आवाज देताय मला. आता अर्जुन म्हणतो अहो मला भीती वाटली, तुम्हाला काही झालं तर? सायली म्हणते अहो सर असं नका करू, तुम्ही मला असं थोडंफार तर काम करू द्या, माझे हातपाय गंजतील हो. हे बघा मी बाहेर गेले माझ्यावर हल्ला होईल हे मान्य आहे, पण मग घरातल्या घरात मी फिरले तर हल्ला होईल का माझ्यावर? मग तुम्ही असं का करताय? अहो मी डाव्या कुशीवर झोपले की म्हणता डाव्या कुशीवर झोपू नकोस, उजव्या नाकपुडीने श्वास घे, डाव्या नाकपुडीने श्वास घेऊ नको. मी करायचं काय सर सांगा ना मला नक्की तुम्ही. हे बघा तुम्ही असं वागून ना माझा पुतळा करताय, तुम्हाला माझा पुतळा बनवायचा आहे, सांगा ना तुम्ही प्लीज सर प्लीज, रिक्वेस्ट आहे तुम्हाला, असं नका करू. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नाही पुतळा नका बनू तुम्ही. आता सायली म्हणते नाही 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 मी पुतळाच बनते आता, तिथे तरी मला 2 मिनिटं शांत बसता येईल प्लीज. आता नेमका चैतन्य वर येतो आणि सायलीला चान्सच मिळतोय तिथून पळायचा. सायली म्हणते सर तुम्ही वर आलात ना म्हणजे तुम्हाला माझ्या हातची कॉफी प्यायची असेल ना. आता चैतन्य म्हणतो वा वा नेकिओ पूज पूज, आता मी विमलच्या हातची कॉफी घेतली पण तुमच्या हातची कॉफी चालेल मला. अर्जुन त्याच्यावर ओरडतो ए तू वेडा आहेस का, सायलीला कशाला कॉफी करायला लावतोयस? चैतन्य म्हणतो अरे तुला काय माहिती, सायली वहिनीच्या हातची कॉफी कमाल असते. आता सायली म्हणते तुम्ही माझ्यासाठी एक काम कराल का चैतन्य सर? चैतन्य म्हणतो सांगा सांगा काय करायचंय ते सांगा, मी सगळं करायला तयार आहे. सायली म्हणते तुम्ही ना अर्जुन सरांना पकडून ठेवा. चैतन्य म्हणतो अरे काय अर्जुन तुला पकडायचं? सायली म्हणते सर यांना पकडून ठेवा, हे ना सतत माझ्या मागे मागे करताय. चैतन्य म्हणतो ए मागे मागे करतोय तू? अर्जुन म्हणतो ए तसं काही नाहीये रे बाबा, ही काही पण बोलते, थांब जरा तू. सायली मी खाली येतो तुमच्यासोबत, तुम्ही काही करू नका. आता सायली म्हणते हा आता म्हणताय तुम्ही, मी खाली गेले ना की तुम्ही मला म्हणाल तुला कॉफी हवी का, मी करून देतो, तुला त्रास होईल, साखर हवी आहे का, मी काढून देतो, तुला त्रास होईल. हे असं अजिबात नकोय. चैतन्य सर यांना पकडून ठेवा तुम्ही. अहो हे साधा श्वासही घेऊ देत नाहीये मला. आता चैतन्य म्हणतो अरे काय अर्जुन तू तिला श्वासही घेऊ देत नाही? वहिनी तुम्ही जा कॉफी करायला, मी याला धरून ठेवतो. आणि चैतन्य खरंच अर्जुनला धरून ठेवतोय. सायली जात असते आणि पुन्हा म्हणते मी कुठेही जात नाही. चैतन्य सर थँक्यू. सायली खाली जाते आनंदाने आणि हसत हसतच खाली जात असते. चैतन्याने खरंच त्याला धरून ठेवलंय. आता इकडे विमल विचारते वा वा सायली ताई किती दिवसांनी हसताय आधी सारख्या. कल्पना ताई म्हणतात काय झालंय काय हसायला तुला? तेवढ्यात आता कोणीतरी आलंय दरवाजावर आणि अर्जुन बद्दल विचारतात. अर्जुन सर आहेत का? सायली म्हणते हो या ना. आता तो माणूस म्हणतो की मला सरांनी बोलवलंय. चैतन्य इकडे याला ओरडत असतो काय अर्जुन तू मागे मागे करतोय सायलीच्या? अर्जुन म्हणतो तू सोड आधी मला, तुला काही कळतं का? चैतन्य म्हणतो नाही नाही मी नाही सोडणार, मला सुप्रीम कोर्टाकडनं ऑर्डर आली आहे तुला धरून ठेवायची. आता तेवढ्या हिने आवाज दिलाय सायलीने अहो लवकर खाली या बरं. आता लगेच अर्जुन म्हणतो बघ ते मिसेस गडबड घोटाळा काहीतरी गडबड करून ठेवतील. अर्जुन इतका धावत येतो खाली आणि म्हणतो काय झालं सायली तुला काही हवंय का, काही लागलं का तुला? आता इतका काळजी करत असतो तो. शेवटी कल्पनाताई त्याच्या जवळ जातात आणि म्हणतात अर्जुन अरे बघत तरी जा मागे पुढे कोण आलंय. आता अर्जुन त्यांच्याकडे बघून स्माइल करतो ओ अच्छा तू आहेस का, बरं झालं आलास. आता हा स्केच काढणारा माणूस आहे. सायली स्माइल करते आणि म्हणते हेच सांगायचं होतं तुम्हाला की हे तुम्हाला भेटायला आलेत, मदत नकोय. अर्जुन कल्पनाताईची ओळख करून देतो त्या माणसाची की हा एक स्केच काढणारा आर्टिस्ट आहे, माझा मित्रच आहे. आणि आता आज त्याला स्टडीमध्ये बसायला सांगतो आणि सायलीला पुन्हा इन्स्ट्रक्शन देतो तू आराम कर सायली, काम करू नकोस. कल्पनाताई म्हणतात अरे अर्जुन काय चाललंय तुझं? अरे मम्मा आहे तुझी इथे, विमल आहे, अरे तो माणूस आलाय ना, तुझं काय बायको बायको चाललंय त्याच्यासमोर, जा बघू इथून. तू चैतन्यावर टाकणार आहेस का सगळी कामं? आता अर्जुन म्हणतो नाही ग मम्मा तसं काही नाही. पण कल्पनाताई म्हणतात अरे बाबा अर्जुन मी आहे तुझ्या बायको सोबत, तू जा आता इथून. शेवटी हा पुन्हा सायलीला इन्स्ट्रक्शन देऊन तिथून जातोय. आणि आता सायलीवरती या कल्पनाताई गोड असताय, किती काळजी ना बाई ती.
खरंच प्रेक्षकांनो लक्की आहे नाही का सायली. असो, पण आता चैतन्य सांगतोय की बघ जसं हवं तसं स्केच काढून घे व्यवस्थित, म्हणजे तुला नीट सगळं व्यवस्थित आठवते ना तो हल्लेखोर कसा दिसत होता, काय दिसत होता. आता अर्जुन म्हणतो मला नीट सगळं आठवतंय की तो कसा दिसत होता. आणि अर्जुननी ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे त्यांनी स्केच अगदी व्यवस्थित काढलंय त्या आर्टिस्टने. आणि फायनली पूर्ण झाल्यावर ते म्हणतात सर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे स्केच बनलंय बघा, हे असंच होता का तो हल्लेखोर. आणि आता अर्जुन ते बघतो आणि म्हणतो हो यस हाच येतो. आणि प्रेक्षकांनो इथे अर्जुनच्या चेहऱ्यावरती त्यांनी खूप असं संताप दाखवलाय की त्याला आता या हल्लेखोराला सोडायचं नाहीये, असा त्याच्या चेहऱ्यावर पूर्ण बदला दिसतोय की असं पूर्ण त्याची इमेज त्याच्या म्हणजे माइंडमध्ये छापली गेली आहे. पण आता पुढे आपण बघतोय की रात्र झाली आहे आणि सायली कपाटातनं अंथरुणं काढत असते आणि सारखी अर्जुनकडे बघत असते. अर्जुनचा जीव जरा होत असतो थोडा थोडा कासावीस, पण तरी तो सायलीला अंथरुणं पांघरुणं काढू देतो. आणि मग म्हणतो असं का बघतायत तुम्ही माझ्याकडे, आता मी करू देतोय ना तुम्हाला काम. सायली नुसती स्माईल करते त्याच्याकडे बघून आणि हा पटकन ते अलाराम लावलेला असतो त्याने आणि तिला औषधं देतो. सायली औषधं घेते आणि खूप गोड बोलते अर्जुनशी. अर्जुन म्हणतो तुम्ही अशा का बघत होता माझ्याकडे. सायली म्हणते तुम्ही माझी अति काळजी करताय ना म्हणून मी खूप बोलले ना सर तुम्हाला. अर्जुन म्हणतो खूप काय, खूप बोललात तुम्ही मला. सायली म्हणते हो सर मी खूप बोलले, पण माझ्यावर विश्वास ठेवा. आपली इतकी काळजी घेणारं माणूस आपल्या जवळ असण्याची किंमत ना मला माहिती आहे. तुम्ही खूप वेगळे आहात. वरवर तुम्ही कडक वाटत असलात ना तरी तुमच्या मनात ना खूप मायेचा ओलावा आहे. त्यामुळेच तर तुम्ही माझी एवढी काळजी घेताय आणि तेही मी तुमची कोणी नसताना. आता अर्जुनच्या मनात एकदम धस्स झालंय असं म्हणायला हरकत नाहीये. सायली म्हणते एखादा माणूस आपल्या कुटुंबाची जितकी काळजी घेतं ना तितकीच काळजी तुम्ही माझी घेतायत सर. सर तुम्हाला माहिती आहे का मधुभाऊ काय म्हणतात, जो अनाथाचा नाथ असतो ना तोच खरा माणूस. अर्जुन म्हणतो की आता तुम्ही माझे एवढं कौतुक करू नका, बस करा. सायली म्हणते असं कसं, तुम्ही माझी अति काळजी केली तर मी चिडचिड केली की नाही, मग आता कौतुक नको का करायला. सर चांगल्याला चांगलंच म्हणायला हवं असतं. सर एक गोष्ट सांगू का तुम्हाला, नाही म्हणजे या 6 महिन्यातनं एक गोष्ट मला नक्कीच कळाली आहे की आपलं कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर मी निघून जाईल आणि तुम्ही ज्या कुठल्या मुलीशी लग्न कराल ना ती मुलगी खूप नशीबवान असेल. किती प्रेम कराल तुम्ही तिला, किती काळजी घ्याल तिची. खरंच सर ती मुलगी खूप लकी असेल, खात्री आहे माझी. झोपू का मी सर आता. आता सायली जे काही बोलली आहे ना प्रेक्षकांनो त्यामुळे अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलंय. अर्जुनने तिला झोपायला मदत केली आहे, अंथरूण पांघरून दिलंय, पण आता मनामध्ये म्हणतो कसा की हे 6 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट तर मला संपायलाच नकोय सायली, पण काय करू हे कॉन्ट्रॅक्ट तर कधीतरी संपणारच आहे. आणि प्रेक्षकांनो पुढचा भाग थोड्याच वेळात येणार आहे. प्रिया तिथे येते, ही पूर्णाजीला पंपिंग करते. अस्मिता भारी दाखवलंय पुढे सुद्धा त्यांनी, पण तो भाग थोड्याच वेळात तुम्हाला येणार आहे. त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरू नका. थोड्याच वेळात भेटू. धन्यवाद.